तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे ना, तर तुमच्या आहारात हे एक घटक द्रव्य असलंच पाहिजे. प्रोटीनबद्दल बोलत नाहीये, प्रोटीनबद्दल बोलून झाले, प्रोफाईलवर व्हिडिओ देखील आहे. पण प्रोटीन जर घेत असाल, प्रोटीनयुक्त आहार घेताय, तर प्रोटीनसाठी हे एक महत्त्वाचं घटक द्रव्य आहे आणि दैनंदिन जीवनासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आपल्या आहारातलं फायबर. आता फायबर नेमकं म्हणजे काय हे आज आपण समजून घेऊ. मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. समजा तुम्ही एक सफरचंद खाल्लं, त्यात काही कार्बोहायड्रेट असतात जे शरीर पचवून त्याच्यातून ऊर्जा घेते. ठीक आहे. पण सफरचंदात काही भाग असा असतो जो आपल्या लहान आतड्यांना पूर्णपणे पचत नाही. यालाच आपण म्हणतात डायटरी फायबर. ठीक आहे. म्हणजे फायबर हा असा प्लांट बेस्ड कार्बोहायड्रेट प्रोडक्ट आहे जे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे डायजेस्ट होत नाही. आलं लक्षात? याचा अर्थ असा का की फायबर मग काहीच कामाचं नाही? अजिबात नाही. उलट त्याचे अनेक महत्त्वाचे काम आहेत, हे आपण समजून घेऊ. आता फायबर शरीरात करतं तरी काय? काय करते? फायबरचे वेगवेगळे प्रकार असतात. काही फायबर पाणी शोषून घेतात आणि स्टूल जी आपली संडास आहे त्याला चांगलं व्हॉल्यूम देतात, त्याला चांगलं बल्क देतात. त्यामुळे काय होते? बॉवेल मुवमेंट जी आपली व्यवस्थित होते. म्हणजे काय? पोट साफ व्हायला मदत होईल. आपले संडासची जी वेग आहे ते व्यवस्थित येतील आपल्याला. आणि काही फायबर पाण्यात मिळून जेल सारखे तयार होतात. यामुळे काय? आपली डायजेशन आणि ग्लुकोज एब्झॉर्प्शनची गती देखील चांगली व्यवस्थित होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय? की आपल्या मोठ्या आतड्यात असणाऱ्या जे गट बॅक्टेरिया म्हणजे आपल्या पोटातले जे जीवाणू आहेत यासाठी हे फायबर्स म्हणजे अन्न पदार्थ आहेत. हे बॅक्टेरिया फायबर फर्मंट करून शॉर्ट चेन फॅटी ॲसिड बनवतात. त्या फॅटी ॲसिड आपल्या गट हेल्थसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आलं लक्षात? जेणेकरून अजून महत्त्वाचे काय होईल याच्यात? तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होईल, मूळव्याधचा त्रास असेल त्याला मूळव्याध कधी होणार नाही, फिशरचा त्रास होणार नाही. फायबर एवढं महत्त्वाचं आहे. आता याच्यात फॅट लॉसमध्ये याचं काय काम? आता फॅट लॉसमध्ये का महत्त्वाचं आहे? समजा तुम्ही एखादा आहार घेतला. आता सकाळी मी ठरवलं की आपल्याला वजन कमी करायचं, मी पहिला आहार घेतला. त्यामध्ये काय मी एकदम हाय प्रोटीन हाय कार्ब डाएट घेतलं, पण त्याच्यात फायबर कमी आहे. मग काय होईल? कदाचित फायबर कमी असल्यामुळं थोड्या वेळाने मला परत भूक लागेल आणि मला परत खायची इच्छा होईल. पण या जागी मीलमध्ये जर भाज्या, डाळी, योग्य फायबरयुक्त जर आहार असला तर माझं पोट भरून राहील. मला दुपारी 2-1 वाजेपर्यंत भूकच लागणार नाही. ठीक आहे. भूक कंट्रोलमध्ये राहिली तर मग खाणं कंट्रोलमध्ये राहील. खाणं कंट्रोलमध्ये राहिले की कॅलरीज नियंत्रणमध्ये राहतात. ठीक आहे. एक समजून घ्या, कॅलरी डेफिसिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. कमी कॅलरीज खाणं महत्त्वाचं आहे. फायबर स्वतः फॅट जाळत नाही. फॅट लॉससाठी मुख्य गोष्ट आहे कॅलरी डेफिसिट. आलं लक्षात? फायबर तुम्हाला कॅलरी डेफिसिट टिकवण्यास अधिक एकदम सोपं करू शकतो. समजलं? आणि तुमच्या दैनंदिन जीवनातलं पोट साफ करायची गती असेल, सगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाचं. आता आपल्याला किती फायबर लागतं? जवळपास 28 ते 30 ग्राम पर डे आपल्याला फायबर लागतो सगळ्याच मानवांसाठी. ठीक आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये फायबर कमेंट करा. आपल्या आहारातले कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता हाय फायबरसाठी, मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवतो. आलं लक्षात? ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.